यात पुढच्या बातमीकडे केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे। 31 जानेवारी पूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत। 16 आणि 17 जानेवारी रोजी भाजप कार्यकारिणीची नवी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। तर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत। मोदी आणि शहा यांच्याकडून आता कुणाचा पत्ता कट केला जातो, कुणाला नवी संधी दिली जाते याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। महाराष्ट्रातील शिंदे गटाला 2 मंत्रिपद दिली जाण्याची शक्यता आहे। आणि आता आणखीन एक मोठी बातमी, तिकडे गिरगावमध्ये ठाकरे समर्थकांनी लावलेलं पोस्टर आता चर्चेचा विषय ठरतायत। कारण आजची शांतता उद्याचं वादळ, नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव साहेब ठाकरे अशा आशयाचे बॅनर इथे लावण्यात आलेले आहेत। तर ठाकरे समर्थकांना त्यामुळे एकंदरीतच तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रियतेची प्रतीक्षा असल्याचं या बॅनरमधून पाहायला मिळतंय। त्यामुळे आता तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र चर्चांना सध्या उधाण आलंय। आणि आता बातमी आहे मुंबईकरांना लवकरच मिळणाऱ्या दिलाशाची। मुंबईकरांचा प्रवास लवकरच आणखीनच वेगवान होणार आहे। भारतातील सर्वात मोठा 22 किलोमीटरचा समुद्रावरचा पूल असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं जवळपास 90% काम पूर्ण झालंय। या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा ठरणारा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक OSD जपान तंत्रज्ञानाच्या मदतीने उभारण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकल्पाची पाहणी करत आढावा घेतला। मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्प याच वर्षापासून म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात बांधून पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर ट्रान्स हार्बर लिंक वरून वाहतूक सुरू होणार आहे। ट्रान्स हार्बर लिंकमुळे शिवडी ते रायगड मधील चिर्ले हा प्रवास अवघ्या 20 मिनिटावर येणार आहे। आणि या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। आपल्या सोबत आहेत शिंदे साहेब, देशातला सगळ्यात मोठा समुद्रावरचा ब्रिज वेगाने पूर्ण होतोय, प्रगती पथावरती आहे। कधीपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांना ब्रिजवर जाता येईल आणि आता एक महत्त्वाचा गड जो तो टाकण्यात येणार आहे। शिवडी नावाशेवा हा जो काय सिंगल लॉंगेस्ट सी लिंक आहे, देशातला सगळ्यात लांबीचा हा सी ब्रिज आहे। 22 किलोमीटरची याची लांबी आहे आणि हा थेट आपल्या कोस्टल हायवे मुंबईचा नरिमन ड्राईव्ह ते डायरेक्ट रायगड चिर्ले या ठिकाणी जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे। 22 किलोमीटर आणि 5 किलोमीटर 27 किलोमीटरचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई आणि MMR साठी आहे आणि हा नोव्हेंबर 23 पर्यंत हा कंप्लीट होईल। बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे आमदार सदा सरवणकर बोलतायत, थेट जाऊयात। त्याला रोल करूया। सरवणकर साहेब, असं कळतंय की फॉरेन्सिकचा रिपोर्ट आलाय आणि त्यामध्ये जी गोळी आहे ती आपल्याच पिस्तुलातून चालल्याचा त्यांनी अहवाल दिलाय। हे खरं आपल्याकडनंच मी ऐकतोय। मला रात्री कोणाचे तरी फोन आले, मला असं वाटतं मी ते पूर्ण रिपोर्ट घेईन, चौकशी करेन, आपल्याशी सत्यता पडताळून नक्की आपल्याशी बोलेन आणि मला सगळ्यांशीच बोलावं लागेल। तो विषय बराच चाललाय म्हणून बरोबर मला असं वाटतं की माझ्यापर्यंत आता काही आलेलं नाही, फक्त आपल्या माध्यमातून ऐकतोय। पोलीस किंवा इतर कोणी आपल्यापर्यंत कोणी नाही आल्यास तर मी लगेच सांगितलं असतं आपल्याला। बरं, पुढची कारण असं दिसतंय की त्यामुळे तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते। नाही, कसली अडचण, काही अडचण नाही, तर तसा काही रिपोर्टच माझ्याकडे आलेला नाही आणि या सगळ्याची सत्यता पडताळल्याशिवाय मी काही बोलणं हे उचित नाही। परंतु वृत्तपत्रांमध्ये या सगळ्या संदर्भात बातमी आलेली आहे आणि खरं आहे की ह्या बातम्यांवरती मी जर बोलायला गेलो तर मला असं वाटतं ते कठीण होईल। मी खरोखरच या बाबतीतली मला काय माहिती नाही, जेव्हा मिळेल त्यावेळेस निश्चित बोलेल, सगळ्यांना आपल्याला बोलून बोलेल। सर, मुंबई पुलिस की बैलेंसिंग रिपोर्ट आई है जिसमें ये दावा किया गया कि जो आपकी गोली चलाई थी वो आपकी बंदूक से निकली थी। पहले तो गोली चलाया नहीं था, वो बात है। बाद में अगर आया आप बोल रहे मेरे तो कुछ आया ही नहीं, वही बात मैं बता रहा हूँ। मैं वो रिपोर्ट का कुछ भी मेरे पास आया नहीं, तो मैं आज क्या बोल सकता हूँ। तुम्ही अजूनही ठाम आहात की अभी तक आपको बुलाया सर? क्या पुलिस ने अभी तक आपको बयान दर्ज करने को बुलाया? नहीं, मुझे नहीं बोला, अभी तक नहीं बुलाया। नहीं। तुम्ही अजूनही ठाम आहात का की गोळी तुम्ही चालवली नाही? हो नाही, बिल्कुल नाही मी चालवली, बिल्कुल नहीं, ठाम है मैं त्याच्यावर। पुलिस का दावा है लेकिन वहाँ पे गन फायर हुई थी, वहाँ पे आवाज आई थी। अभी आवाज वो क्या वो देख लो आप, लेकिन मैं चलाया नहीं था, ये मैं दावे के साथ बोल सकता हूं। पोलिसांचा दावा आहे की पोलीस आणि आपण जे काय पोलिसांनी त्या संदर्भात संपूर्ण जबाब नोंदवलेला आहे। तो जबाब जो नोंदवला असेल तो पुन्हा तुम्ही एकदा वाचा
आणि नंतर मग मला विचारा, मी सगळं सांगितलं. अगर पुलिस सर आपको बुलाती क्या आप तो मैं जाऊंगा ना, क्यों नहीं जाएंगे? अगर मेरे पास से रिवॉल्वर मंगाया, मैं दे दिया, तो क्यों नहीं जाएंगे? जाएंगे ना. लेकिन सर अगर आप कह रहे कि आपके बंदूक से गोली तो आपको बंदूक क्यों लिया गया? पुलिस ने क्यों लिया बंदूक? नहीं, अभी सवाल यही है जो ना? लेके गए उनको पूछना चाहिए आप. मैंने मंगाया, मैंने वो दे दिया. लेकिन आपसे जब बंदूक मांगा गया तो आपने उनसे सवाल जवाब नहीं किया आपकी बंदूक क्यों मांगा गया? ऐसा नहीं होता है, पुलिस है, उनका ये सारा कोई छुपा हुआ बात नहीं है. आप लोग ने इतना चलाया है और उसने मंगाया तो मुझे देना चाहिए. सर या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणाशी तुमचं मी काही कोणाशीही बोललेलं नाही. मी आता तुमच्याशी ऐकतोय. मला योग्य ठिकाणावरनं ती माहिती मी मिळवेल, त्याची सत्यता पडताळेल आणि मग आपल्याशी निश्चित बोलेल. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू. तरच मी तुमच्याशी निश्चित बोलेन असं सदा सरवणकर यांनी म्हटलेलं आहे आणि मी गोळी चालवली नसल्याचं सदा सरवणकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्याचा अहवाल माझ्यापर्यंत आलेला नाहीये, त्यामुळे सत्यता जेव्हा पडताळण्यात येईल तेव्हा मी स्पष्टीकरण देईन असं सदा सरवणकर यांनी